पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। अहमदनगरच्या राहतामधील शेतकऱ्याला पीक विमा कंपनीने प्रतिगुंठा केवळ 5 रुपये नुकसान भरपाई दिली आहे। त्यामुळे बाबूराव गमे यांना 260 गुंठ्यांसाठी अवघे 1406 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे। मनमाड मालेगावमध्ये पावसामुळे नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाहीये, तर काहींना फक्त 10 ते 15% पीक विमा देऊन कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत। राज्य शासनाने भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 665 सभासदांचे सुमारे 21 कोटी 75 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती भूविकास बँकेच्या धुळे शाखेच्या वतीने देण्यात आली। बोगस बियाणांमुळे भंडाऱ्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धान लागवडीसाठी यशोदा सीड्स कंपनीकडून खरेदी केलेली बियाणं बोगस निघाली आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। गोंदियात 7 धान खरेदी केंद्रांनी घोळ केल्याचं उघड झालंय। त्यानंतर 7 केंद्रांमध्ये धान किंवा पैसे भरण्याची नोटीस बजावली होती। त्यानंतर केंद्रानं धान भरल्यानंतर केंद्रावरील कारवाई टळली आहे। टोमॅटोची बाजारातील आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे। बाजारात टोमॅटोला प्रति क्विंटल 1100 ते 2000 रुपये दर मिळतोय। 80 रुपयांवरून टोमॅटोचे दर थेट 25 ते 30 रुपयांवरती आलेत। यंदा कडधान्य उत्पादन घटण्याची शक्यता आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे। 84 लाख टनांवर खरीपातील कडधान्य उत्पादन स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात मुबलक पाणी उपलब्ध झालंय, त्यामुळे औरंगाबादमधील पैठण तालुक्यात गव्हाचा पेरा वाढणार असल्याचं चित्र आहे। राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानं विक्रमी 3600 लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे, तर यंदा ऊस गाळपातून 410 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे। देशात कापसाला सध्या 6000 ते 8700 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर राज्यात कापूस 7000 ते 8300 रुपयांना विकला जातोय। सध्या कापसाला उठाव नसल्याचं बोलल्या जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात भात कापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे। नवापूर तालुक्यात दमदार पावसामुळे भात पीक जोमात आलंय। अशात भाताच्या कापणी आणि मळणीला वेग आलाय। बुलढाण्याच्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे। दिवसाला 23,000 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी दाखल होत आहे, त्यामुळे एपीएमसी सोयाबीनच्या आवकानं हाऊसफुल झाली आहे। ऊस उत्पादकांच्या मापात पाप करणाऱ्याला धडा शिकवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिलाय। बीडच्या केजमधील शेतकरी परिषदेमध्ये ते बोलत होते। मंगळवेढा इथे अवताडे साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ 4 नोव्हेंबरला होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार असून आमदार समाधान अवताडे यांनी तयारीचा आढावा घेतला। जळगावात छापा मराठा युवा महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुषमा अंधारेंविरोधात आंदोलन केलंय। हिंदू देवीदेवता राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं सुषमा अंधारेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली। उल्हासनगरमधील रस्ते, पाणी, शाळांच्या दुरवस्थेविरोधात मनसेनं धरणे आंदोलन सुरू केलं। या आंदोलनानंतरही प्रशासनाला जाग आली नाहीये, तर तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। पदाधिकारी निवडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। अकोले तालुक्यातील शिवसैनिकांनी बबन घोलप यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलंय। परभणीतील गोशाळा चालकांनी प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। गोशाळांसाठी सरकारनं मदत द्यावी, गोशाळा महासंघ स्थापना करून गोशाळा चालकांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या। धुळे जिल्हा परिषदेच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। दिवाळीत संपूर्णही पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचं वेतन न मिळाल्यानं त्यांनी हे आंदोलन केलंय। सणांच्या कालावधीत गोड पदार्थ मिठाईसाठी खव्याचा खूप वापर होतो। याच काळात खव्यात भेसळ करण्याचंही प्रमाण जास्त आहे। नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं 10 लाखांचा बनावट खवा जप्त केला। खराब मिठाई विकणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली आहे।
घाणीचं साम्राज्य आणि रुग्णांची हेळसांड करण्यासाठी चर्चेत असलेल्या साक्री रुग्णालयात सध्या लगबग सुरू झाली आहे। केंद्रीय पथक येणार असल्यानं रुग्णालयाची रंगरंगोटी करण्यात येते। एरवी रुग्णसेवा आणि स्वच्छतेकडे कानाडोळा करणारं रुग्णालय केंद्रीय पथकासाठी धडपड करत असल्यानं संताप व्यक्त होत आहे। नंदुरबारमधील शेवाळी नेत्रंग महामार्गावरील जीवघेणे खड्डे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी बुजवण्यात आले। गेले कित्येक महिने हे खड्डे बुजवावेत यासाठी निवेदनं देण्यात आली होती, मात्र तो खड्डा बुजवण्यासाठी अखेर मुख्यमंत्र्यांना दौरा करावा लागला। आता याच महामार्गावरील करण चौफुली निझरमध्ये पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांनाच बोलवायचं का, असा सवाल इथले नागरिक विचारतात। बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील पाणी टंचाईबाबत आमदार श्वेता महालेंच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। यावेळी रब्बी हंगामात विजेचे योग्य नियोजन करून कृषी पंपांना मुबलक वीज पुरवठा करा, अशा सूचना श्वेता महाले यांनी दिल्या। बुलढाण्यातील उन्नती महिला पतसंस्थेकडून ठेवीदारांच्या ठेवी देण्यास नकार देण्यात आल्यानं ठेवीदार आक्रमक झालेत। व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या नावावरती कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य कर्ज घेतल्यानं ठेवीदारांनी आता पोलिसात धाव घेतली आहे। पंढरपूरमधील 137 धोकादायक इमारतींना नगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे। 4 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी सोहळा असल्यानं लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे। कार्तिकी वारी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंढरपूर मंदिर परिसरातील 6 ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले। तसंच नदीपात्रासह महाद्वार चौक, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसरात 125 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन 3524 पोलीस तैनात करण्यात आलेत। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी ही माहिती दिली आहे। पंढरपुरात कार्तिकी यात्रेनिमित्त दर्शन रांगेची तयारी पूर्ण झाली आहे। गोपाळपूर रोडवर 10 पत्रा शेड उभारण्यात आलाय। यात्रेनिमित्त पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडपर्यंत असते। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचं आता लाईव्ह लोकेशन मिळणार आहे। रत्नागिरी एसटी विभागातील 760 एसटींमध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे। अंतिम चाचणीनंतर प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे। काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडच्या देगलूरमध्ये येणार आहे। यासाठी अमरावतीतील नेहरू मैदान इथे काँग्रेसकडून भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये दाखल होणार आहे। नांदेडमधून ज्या रस्त्याने ही यात्रा जाणार आहे त्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती युद्ध पातळीवरती करण्यात येते आहे। गेल्या अनेक वर्षांपासून साळव मुरुड मार्गाची दुरवस्था झाली आहे। याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय, त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार असा सवाल नागरिकांकडून केला जातोय। दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर परतणाऱ्या प्रवाशांना वाढीव तिकीट दराचा भुर्दंड सहन करावा लागतोय। नंदुरबारमधून जाणाऱ्या लक्झरी बस मालकांकडून तिप्पट भाडे वसुली होती आहे। लक्झरी चालकांकडून होणाऱ्या लुटीकडे आरटीओ देखील सपशेल दुर्लक्ष करत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात अपघातांचं सत्र सुरूच असून घाटातील अवघड वळण अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहे। हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागानं तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। यवतमाळमधील लिंगटी पुलाचं काम संथ गतीनं सुरू असून स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पुलाच्या अपूर्ण कामामुळे शेताची कामं देखील खोळंबली असून पुलाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाते आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पाईपलाईनची जोडणी केली नसल्यानं पिपरी इथल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं असून पाईपलाईन जोडणी करता वेळ काढूपणा केल्याचा आरोप करण्यात येतोय। नाशिकमध्ये गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळीत ध्वनी प्रदूषण अधिक झाल्याचं आढळून आलं। यावर्षी 80.1 डेसिबल एवढ्या ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगावजवळील भुयारी मार्गाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे। नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। मनमाडमध्ये गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। पुणे इंदोर महामार्गावरती नाकाबंदी सुरू केली असून वाहनांची कसून तपासणी केली जाते।
राज्यात अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटांना दिल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा बंद झालाय। या योजनेकडे 3 वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्यानं महिला मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। गोंदियातील संजय नगरमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या 333 अतिक्रमणधारकांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते जागेच्या पट्ट्यांचं वाटप करण्यात आलंय। नाशिक शहर परिसरातील वाहतूक कोंडीवरती उपायासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलाय। मुंबई पोलिसांच्या मदतीनं वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। कल्याणच्या मुख्य उड्डाणपुलावरील संरक्षक रेलिंग आणि फुटपाथ धोकादायक असल्याचं समोर येत आहे। उड्डाणपुलावरील संरक्षक रेलिंग तुटलेत, त्यामुळे वाहन चालकांबरोबरच पुलावरील फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांसाठी हा धोका निर्माण झालाय। मुख्यमंत्र्यांचे पीए डॉक्टर राहुल घेट्टे यांना नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी गडचिरोलीच्या नक्षल सेलनं तपास सुरू केलाय। नक्षल सेलकडून नवी मुंबई पोलिसांना सर्व मदत पुरवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे। शिंदेंच्या पक्षात गेलेल्या आमदारांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाजीर काझी यांनी केली आहे। या आमदारांनी स्वतःहून नार्को टेस्ट करून घेत 50 खोके घेतले की नाही हे स्पष्ट करावं असंही ते म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून नाना पटोले यांना औषधोपचाराची गरज असल्याचा खोचक टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। ते गोंदियात बोलत होते। उद्योगमंत्री उदय सामंत 4 नोव्हेंबरला जनता दरबार घेणार असून रत्नागिरीत या जनता दरबारचे बॅनर्स लावण्यात आले। जनता दरबारासाठी आधी अर्ज करावा लागणार असून टोकन पद्धतीनं प्रश्न सोडवले जाणार आहेत। कोल्हापुरातल्या शाळकरी मुलीच्या बेपत्ता प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग येतोय, त्यामुळे जुना राजवाडा पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढण्यात आला होता। संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। गुलाबराव पाटलांनी मतदारसंघात एक ठोस काम दाखवावं आणि लाख रुपये मिळवावेत असं आव्हान राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटलांना दिलंय। सोलापूरच्या मोहोळमधील राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला असून राष्ट्रवादीच्या रमेश बारसकरांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिलंय। भाजपमध्ये जाण्याआधीच भाजप वाढवण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय का असा सवाल विचारत बारसकरांनी राजन पाटलांवरती अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत धुळ्यातील 2000 कार्यकर्ते सहभागी होणार असून या यात्रेनिमित्त काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनांच्या प्रमुखांची बैठक पार पडली आहे। भंडाऱ्यात दिवाळीच्या कार्यक्रमात जोरदार हाणामारी झाली। हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना समजवायला गेलेल्या पंचायत समिती उपसभापतींसह 4 आयोजकांना लाठाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली। जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून 6 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड कुटीर रुग्णालयातील महिला रुग्णांशी अश्लील वर्तन करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक बांगर यांची नियुक्ती रद्द करा या मागणीसाठी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले। या वैद्यकीय अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। बीडच्या केज शहरात शेतकऱ्याला भर रस्त्यात अडवून 2 मोबाईलसह 49,500 रुपयांची रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणात केज पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल आणि रक्कम हस्तगत करून शेतकऱ्याला सुपूर्द केली आहे। घरफोडी प्रकरणातील आरोपीचा 1 किलोमीटर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले। घरफोडी करून 1,67,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। यात 3 आरोपींचा समावेश होता। मुंबईतून अपहरण केलेली 1 वर्षाची चिमुरडी सोलापूर रेल्वे स्थानकात सापडली आहे। पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं असून तिची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 2 महिलांना अटक केली आहे। कोल्हापुरात भर चौकात दम मारो दमचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बेटिंग आणि हुक्का व्यवसायाशी संबंधित तरुणांना हे कृत्य केलं। धैर्यप्रसाद चौकात तरुण भर रस्त्यात हुक्का पितानाचा व्हिडिओ समोर आलाय। पुण्याच्या मंदोशी घाटात जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटणाऱ्या 3घांना अटक करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपींना ताब्यात घेतलंय। नांदेड जिल्ह्यातील उमरी इथे दुकानाला आग लागून लाखोंचं नुकसान झालंय। हरिओम कन्फेक्शनरी या गोळ्या बिस्किटांच्या दुकानाला आग लागली आहे। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय।
रायगडच्या मुरुड तालुक्यात घडलेल्या गोवंश हत्या प्रकरणी आरोपींवरती कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा नवगाव आगरी समाजातर्फे देण्यात आला. या संदर्भातलं निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिलं. गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अर्भक आढळलं. राका या गावातील शाळेच्या शौचालयात अर्भक आढळल्यानं खळबळ उडाली. सांगलीतल्या विटा इथे तहसील कार्यालयात चोरीचा प्रकार घडला. या प्रकरणी जप्त केलेल्या वाहनांची चाकं चोरट्यांनी पळवून नेली आहेत. दरम्यान प्रशासकीय इमारतीच्या आवारात चोरी झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत 73 लाखांची चोरी झाली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. जाफर थारा आणि वाजिद वल्द गुफर अली या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगलीच्या बागडीमध्ये पोलिसांच्या छापेमारीत 15 लाखांची बोगस कीटकनाशकं बुरशीनाशकं जप्त करण्यात आली आहेत. तर दोघांविरोधात सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाशीमध्ये किनखड्या परिसरातील पैनगंगा नदीपात्रातील रेती घाटांवरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जाते. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक करतायत. भिवंडीतून नवी मुंबई परिसरात अवैध गुटखा विक्रीसाठी गुटखा आणणाऱ्या टेम्पो चालकावरती तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेतला असून एकूण 17,18,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरुळ इथल्या चौकात वेगानं येणाऱ्या कारनं रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि तिच्यासोबत असलेलं छोटं बाळ हवेत उडून खाली पडलं. यामुळे रस्त्यावर दुभाजक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जामखेड येथील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांच्या देवदर्शनावरून परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झालाय. पोखरीजवळ कार उलटून महेंद्र बोरा जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी रेखा, सून जागृती आणि नातू भूषण गंभीर जखमी झालेत. नांदेडच्या झळकवाडी घाटात आडेली देवी दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात झाला. रिक्षा उलटून झालेल्या या अपघातात 2 भाविकांचा मृत्यू झाला असून जखमींवरती शिवनी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. नाशिक पुणे महामार्गावरती चालत्या बसनं पेट घेतलाय. बसमधील प्रवासी बाहेर पडल्यानं अनर्थ टळला. नाशिकहून पुण्याकडे ही बस जात होती. बीडमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात. जुन्नरमध्ये कल्याण नगर महामार्गावरती आणे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू झालाय. अन्नाच्या शोधात वन्यप्राणी थेट महामार्गावरती आल्यानं वन्य प्राण्यांच्या अपघाताच्या घटना वाढल्यात. नांदेड जिल्ह्यातील किवळा परिसरात 14 फूट लांब अजगर आढळलाय. सर्पमित्रांनी अजगराला पकडून जंगलात सोडून दिलं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख असलेल्या मायाचं पर्यटकांना दर्शन झालंय. ती पुन्हा एकदा आई झाली असून मोहर्ली गेटवर बुधवारी सकाळी पर्यटकांना तिचं बछड्यासह दर्शन झालंय. माया आणि बछड्याला पाहून पर्यटकांची सफारी सुफल झाली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी फुल झाला. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गेल्या 10 दिवसात बफर कोर क्षेत्रात 15,000 पर्यटकांनी सफारी केली आहे. डिसेंबरच्या सुट्ट्यांचंही आत्ताच बुकिंग झाल्याची माहिती मिळते. विठुरायाच्या खजिन्यात नव्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. कल्याणमधील भक्त वंदना म्हात्रेंनी विठ्ठलाला 19 तोळे वजनाचा चंदनहार अर्पण केलाय. या हाराची किंमत 11 लाख इतकी आहे. बीडमध्ये राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून महाराष्ट्रासह विविध राज्यातील 150 दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय. 2 ते 6 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार असून पहिलाच सामना महाराष्ट्र आणि गुजरात संघामध्ये पार पडला. दिल्लीतून सुरुवात झालेली धम्मयात्रा बुलढाण्यात पोहोचली. 16 देशातील भिक्षू यात सहभागी झाले. जयस्तंभ चौकातून धम्मगिरी बुद्ध विहारपर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून भिक्षू संघाचं स्वागत करण्यात आलं.
नाशिक परिक्षेत्र पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांना नंदुरबारमध्ये सुरुवात झाली असून नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलातील संघ सहभागी झाले। भारतीय हवाई दलातर्फे नागपुरात 19 नोव्हेंबरला एअर शो आयोजित करण्यात आला। या निमित्तानं नागपूरकरांना विमानाच्या हवाई कसरती बघण्याची संधी मिळणार आहे। पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये कार्यशाळा आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। प्रदर्शनात मावळ तालुक्यातील विविध प्रकारची फुलं, फळं ठेवण्यात आली होती। या कार्यशाळेत शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आलं।